नमस्कार सर्वांना, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. सो अवतार माझा इग्नोर करा. सो आहे ना, आम्ही 2:45 वाजता आलो गावावरनं. बोला. आणि यावेळेस काय माहिती काय झालं, 15 दिवसाच्या गॅप मध्येच आपण आलोय ना पुण्याला, आणि घरामध्ये एवढी धूळ. तुम्हाला बोलायचंय का माझ्या कॅमेरामध्ये येऊन? एवढी धूळ का सांगताच आहे. म्हणजे मी एकच बेड फक्त तसं झाडू मारून घेतला, कारण की सारंगला तिथे खेळवण्यासाठी. तर एवढी धूळ त्या बेडरूम मध्ये आणि इकडे हॉलमध्ये आणि किचन मध्ये पण आहे ना, सगळं असं माती माती लागते. खूप जास्त धूळ झालेली आहे. आणि मावशींना बोलवलं होतं किचन आवरण्यासाठी, म्हणजे भांडे घासण्यासाठी. तर मावशी सकाळी बोलल्या येते करून, पण त्यांचा तर कॉलच लागत नाही. त्या आल्या पण नाही आणि कॉल पण लागत नाहीये त्यांचा. नेटवर्क इश्यू असेल काही. सो आता म्हटलं वाजले आहेत 3:45, तर म्हटलं मी स्वतःच आता भांडे घासून घेते. माझं वॉच मी इथेच विसरून गेली होती आणि मी अख्खं मुंबईचं घर शोधून वैतागली की माझं वॉच कुठे गेलं. आणि वॉच मी पुण्यातच विसरली होती. त्यांनी आता मला दाखवलं की इकडेच आहे तुझं वॉच. माझे आता एवढे भांडे घासून झाले. वरती फॅन लावलाय, म्हटलं सुकून जातील. हे इथलं सगळं रिकामं केलेलं आहे. इकडे आता मी भांडे अजून घासायला काढलेले आहेत. एवढं घासायचं आहे. आणि किचन ट्रॉल्या पण साफ करायच्या आहेत पूर्ण. आणि यावेळेस खूप जास्त धूळ झालेली आहे घरात. फक्त ही बेडच हे केली. आल्याला पसारा बघा सगळा. आता हे सगळं क्लीन करायचं. वरती सगळे फॅन वगैरे पुसायचे. इथे सगळं धूळ वगैरे झालेली आहे, ते सगळं क्लीन करायचं आहे. हे सारंगला सांभाळत आहेत आणि मी आता हे काम करत बसले. का रडतोय? काय झालं? त्याला ना हे सगळं पाहिजे आणि त्याला इथे आम्ही सायकल लावून ठेवली आहे. तो चिडतो किती आहे. चलो, सो मी नंतर बोलते तुमच्यासोबत. सारंग बाबू तिकडे नाही जायचंय. कसं वाटतंय? भारी वाटतंय. अजून तरी नाही. थोड्या वेळाने आता सगळं आवरून झालं का मग सांगायला होईल. तोवर काय नाही वाटणार. सारंग. सो इकडे बघा सारंगचं काय चालू आहे. मी एवढे सगळे भांडे धुवून ठेवलेत आणि त्याचं त्या भांड्यांसोबत खेळायचं काम चालू आहे. इकडे आमची दीदी आलेली आहे, पण दीदी सोबत त्याला खेळायचं नाहीये ना. दीदी तुझ्यासोबत नाही खेळत ना सारंग? तो बघ, तो चहा पितोय. त्याला बरोबर कळतं कशाने काय करायचंय ते. सो आता वाजले आहेत 4:30 आणि मी आता इथे गोधड्या वगैरे काढलेल्या आहेत. आता हे मी अनामिकाकडे नेऊन देणार आहे मशीन मध्ये लावायला. हे ब्लँकेट वगैरे आहे, हे मी आता रेशमाकडे उद्या देणार आहे. सो दोघींकडे थोडं थोडं देईन आणि धुवून घेईन, कारण की आता माझी मशीन मुंबईला आहे. हे दोघं मस्त खेळतात. आता खाली जाते. आताच वरती चहा आणि बिस्किट घेऊन तिला फोन करून सांगितलं आलोय. सो तिने लगेच चहा आणि बिस्किट घेऊन आली. चहा बिस्किट खाल्लं आणि तिची तर काहीच तयारी झाली नाही. ती मला बोलते तुम्ही कधी आले? म्हटलं आताच आलो 2:45 वाजता. मग मला ते भांडे मावशीने घसले का? म्हटलं नाही मीच घसले. ती मध्ये तुम्ही आल्या पण भांडे पण घसले, माझं अजून काहीच तयारी नाही. आणि आम्हाला माहितीच नव्हतं का उद्या वारस आहे. मी असा विचार करत होती की 18 नंतर वगैरे असेल, पण आता उद्या दिवे लावायला लागतील. सो आता आज सगळं आवरून घ्यायचंय. थोडंफार सामान पण आणायचं आहे. तर ती सगळी आमची प्लॅनिंग चालू आहे. तर मग कनेक्ट राहा. डन. भांडे आता झालेत सगळे. अयो कमर दुखायला लागली माझी. हा बाबू, आता किचन ट्रॉलेच बाकी आहे आपलं सगळं सामान. तर आता आधी आम्ही जाणार आहोत खाली, थोडं सामान आणायचंय ते घेऊन येतो, म्हणजे थोडा माझा आराम पण होईल. देन हे सगळं जाळी वगैरे काढायचे आहेत, जे मी गणपतीच्या वेळेस घेतलं होतं ते सेम आता परत करायचंय. चलो फ्रेश होऊयात. गोधड्या आता इथे वाट टाकल्यात. अनामिकाच्या मशीन मध्ये धुवून घेतले आणि इथे तर रात्रीची वाट टाकल्यात.
बापरे. सो आहे ना खूप जास्त थकलेली आहे आज. फुल डे ट्रॅव्हलिंग. घरी आल्यानंतर सगळ्या गोष्टी आवरल्या, भांडे वगैरे, आणि थोडंफार आता घरात साफसफाई वगैरेच बाकी आहे. तर ते मी उद्या करेल. आता ब्लॉग मी इथे थांबवते आहे आणि उद्या मी काय काय साफसफाई करणार आहे हे पण मी उद्या याच ब्लॉगमध्ये टाकेन. तर कनेक्ट राहा. सो नेक्स्ट डे मॉर्निंग. काल मी एवढे भांडे घासले होते ते आता मी या टोकरीमध्ये भरते. अजून एक बाहेर टोकरी आहे, जेवढं भरता येईल तेवढं सगळं भरून ठेवते, कारण की मला आज इथलं सगळं आवरायचं आहे, क्लीन करायचं आहे. हे बघा, हे लगेच मी आता गणपतीमध्येच आवरलं होतं, परत किती घाण झालेलं आहे. इथे मी अर्ध्या हे काढून ठेवले आहेत ट्रॉलीमधले जाळ्या. आता हे हाता निघत नाही, आता हे हातानेच मला वॉश करावे लागते इथे थांबूनच. आता हे सगळं काढायचं आहे, तर आता ही इकडे निघणार नाही, आधी चटई मला काढावी लागेल. सो आता सगळं भरून ठेवते. दूध तापायला ठेवले, चहा घेतो आणि हे सगळं आवरायला घेते. मग हे काही भांडे अजून बाकी होते घासायचे, ते पण आज घासून टाकते. सो आज किचनच्या आतमधलं सगळं काढायचं आहे. इथे आता मी आवरते. हे लास्ट टाइम मी पुसलेलं होतं, ते तर थोडंसं घाण झालं. इथे मी आता झाडू मारून घेतलं, इथे मारायचंय झाडू. आता हे सगळं मी यातले ट्रॉल्या काढून घेतलेल्या आहेत. इथे धुतलेले भांडे सगळे आता वरती ठेवलेत, जागा खाली आता मला आवरायचे म्हणून. आणि इथे आता हे सगळं घासून ठेवायचंय. सो लागूयात कामाला. ह्यांची ड्युटी आहे सारंगला सांभाळायची. घरात तुम्ही पसारा बघू शकता, हे सगळं क्लीन करायचं आहे. इथे पण सगळा पसारा काढून ठेवलेला आहे, हे पण सगळं क्लीन करायचं आहे. सो कनेक्ट. सो आत्ताच आमच्या मावशी येऊन गेल्या. तर काल ना ऍक्च्युली येऊन गेल्या 2-2:30 वाजता, आणि ते अर्धा तास बाहेरच होते की मी कधी येईल वाट बघत. आणि आम्ही 2:45 वाजता घरी आलो. मग त्या गेल्या, त्यांना दुसरीकडे काम आलं. तर मग आता त्या घरी जस्ट आल्या होत्या. मग काय करायचं असेल तर सांग, मी करते. पण माझं सगळं काम आवरून गेलं. आता किचन टॉयलेटच्या आतमधलं पण जे मला वॉश करायचं होतं ते मी तुम्हाला दाखवते. मी जस्ट केलं आणि मी वॉशच करू दे, तेवढ्यात त्या आल्या. हे बघा, हे सगळं आता इथे धुवून ठेवलंय. इथे थोडेफार भांडे होते, ते पण धुतलेत. सो त्यांना म्हटलं आता झालं मावशी माझं यावेळेस काम. मग त्या म्हणे ठीक आहे चल, काही नाही. मग आता त्या जस्ट गेल्या. आणि तुम्ही मला काय म्हणत होते आहो, काय म्हणत होते तुम्ही मला? काल मी भांडे वगैरे आवरले, तर मला म्हणतात मावशीला आता 500 रुपये देणार होतो, तर ते 500 रुपये मी तुला देतो. आणि आता हे बाकीचं आवरलं, मला आता तुला 1000 रुपये देतो. ते काम मावशीला ते द्यायला लागले असते पैसे. तर ठीक आहे, मला चालणार आहे, देणार ना. मला तर कालपासून कामवालीच बोलू राहिलेत. काय कामवाली, स्वतःच्या घरचं आवरते मी. सो पसारा, एवढा पसारा निघालेला आहे, बाप रे. म्हणजे सगळं आतमध्ये असतं ना स्टोरेज, आणि माझ्या घरामध्ये ना स्टोरेज खूप बघायला भेटेल तुम्हाला. त्याच्यामुळे समजत नाही आतमध्ये वस्तू असतात, आणि जेव्हा ते बाहेर निघतात तेव्हा अख्खं घर भरून जातं. थकली मी. एक एक आवरते मी. सकाळी उठली 8 वाजता, 8:30 वाजल्यापासून आमचं चालू आहे एक काम. आता जे ब्लँकेट उरले होते 2, ते रेशमाकडे दिले, आणि बेडशीट पण दिली रेशमाकडे. आणि अनामिकाने काल मला 6 माझ्या त्या गोधड्या होत्या त्या धुवून दिल्या, आता बाकीच्या रेशमाकडे दिल्यात. सो कपड्यांचं टेन्शन नाही मला काय. माझ्या मैत्रिणी जिंदाबाद, बिचारा दोघी पण प्रेमळ आहेत. एका फोनवर लगेच रेडी झाल्यात, दोघींनी पण करून दिला. तर रेशमा देईल पाठवून. रेशमाने पण तनूलाच पाठवलं होतं ब्लँकेट वगैरे घ्यायला, कारण की मला वेळच नाही जायला. सो आता आम्हाला जरा घरात पण चेंजेस करायचे आहेत, सांगते काय ते. सो ही जी आमची कॉट आहे ना, ही खूप अशी शार्प आहे बघा. आणि सारंग इथे खेळत असतो, त्याच्यामुळे आता हे उचलायचंय आणि त्याच्या जागेवर नेऊन ठेवायचंय. परत इथेच ठेवून देऊ आम्ही. हे सगळं क्लीन करायचं आहे. सो एक एक चालू आहे आता करू, कारण की सारंगला पण बघायचं असतं. तर मग हे सारंगला घेऊन आहेत. मग वर्षावर त्यांना जसं मॅनेज होतं तसं ते सगळ्या गोष्टी करतायत. इथलं पण आता त्यांनी भरपूर काय होतं ते फेकून दिलं, हे त्यांनीच साफ केलं. आता बसल्या बसल्या सारंगला बघत. सो 500 रुपये मायनस माझ्या कामातले. टीम वर्क, यु नो. हा. सो इथे बघा, हे सगळं आता काढलेलं आहे. हे सगळं आता परत वॉश वगैरे करायचे. हे काय म्हणतात, उशांचे कवर वगैरे चेंज करायचे आहेत. हे दिलंय धुवायला. हे सगळं आता क्लीन करायचं आहे. आणि आपल्याला हे पण मारायचंय, काय हो, फर्निचरला व्हॅक्यूम मारायचंय. सो ते काम हेच करणार आहेत. चालू आहे एक एक. हे धुतलेले भांडे आता सगळे, आता मी हे सुकलं काय एकदा किचन टॉयलेटचं, ह्याच्यात भरून टाकेल. मग हे वरती चढून हे सगळं क्लीन करायचंय अजून. आणि वाजले आहेत 12. सो एवढे सगळे कामं आहेत. आणि आमच्या सारंगला कामं असली की झोपच येत नाही. त्याला कधीची मी ट्राय करत होती मगाशी की आपण झोपवू त्याला, पण. आणि माहितीये
आणि माहिती आहे एवढे सगळे कामं आमच्या मागे आणि आमच्या गिझरने आम्हाला एवढा धोका दिलेला आहे. गिझरच आमचं खराब झालं. त्याचं काहीतरी काय खराब झालं गिझर मधलं कॉईलच खराब झाली. मग आमची काल सुद्धा आंघोळ नाही आणि आता पण 12 वाजले होते आमच्या दोघांची आंघोळ नाही. सारंगला काल गरम पाणी करून आंघोळ घातली. आमच्या दोघांचीच बाकी आहे. पण आता गिझरवाला येणार आहे कॉईल घेऊन, तर मग तो आता नीट करेल व्यवस्थित. त्याने काल खूप बाथरूममध्ये पण सगळा पसारा झालेला आहे तर तो क्लीन करायचा आहे. मग तो कॉईल बसवेल त्यानंतर मग आमच्या आंघोळ. तोवर माझं काम पण आवरून जाते. आणि आज आहे वसुबारस आणि दिवाळीचा पहिला दिवस आणि आजच सगळं गोंधळ घरामध्ये. सो एक 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 आज दिवसभरात करायचं आहे. सो कनेक्ट राहा. सो मी एवढी इथे बोलते मी बोलते तुमच्याशी, माझा नवरा थकतोय. ते माझ्याकडे असे बघतात आणि मला म्हणतात स्नेहा तू थकत नाही का? आता एवढा वेळ काम करत होते कंटिन्यू बडबड. अरे माझं कामच ते. अरे काम आता नॉर्मल थोड्या वेळ तर मला उभं राहू देऊ की नाही? काय काय राहू दे की नाही? तुमच्यासोबत माझी बोबडी वळायला लागली. म्हटलं थोड्या वेळ तरी मी माझा टाइम एन्जॉय करू की नको असं मला म्हणायचं होतं. आता एवढ्या वेळ तर मी बाहेरच होती. माझे हात बिचारी कसे झाले ते किती लाल लाल झाले. लवकरच आम्ही लोक तुम्हाला एक गुड न्यूज देणार आहे. ती गुड न्यूज काय असणार आहे ते तुम्ही तोपर्यंत कमेंट्स मध्ये गेस करा. ती गुड न्यूज काय असणार आहे. कसं करताय? खूपच मोठी गुड न्यूज असणार आहे. हो ठीक आहे चालतंय. मग अजून काय बोलायचं आहे का तुम्हाला? नाही बोलला माझा नवरा आज. ठीक आहे चलो फिर आवरते पटापट सगळं आवरते आणि मग बोलू आपण परत. सो हे वरचं सगळं क्लीन करून झालं. इथलं पण वर चढून सगळं क्लीन केलं. आता हा जो पॅसेज आहे हा सगळा क्लीन केलेला आहे. फक्त आता पुसून काढायचं आहे. सामान सगळं काढलं त्याचं. भांडे मी आतमध्ये सगळे लावून दिले. इथे जे होते बाहेर काढलेले सगळे लावून दिले. आता फक्त हे किचन आवरायचं आहे. हे पण सगळं पुसून काढलं. इथे सगळं सामान ठेवून देईल. चालू आहे असं एक 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 काम. एवढे भांडे पडलेत अजून घासायचे. अजून एवढं सगळं आहे. हॉलचं बऱ्यापैकी आवरले. आता अंथरुण वगैरेच राहिलेले आहेत. वाजले आहेत 4. आमच्या सारांची बडबड आहे का? काय बोलतोय रे? हो कसं वाटतंय? बारी तोंड बघण्यासारखे झालेत आमचे. चलो हो हो. सो इथं ना हे आमचं जुनं तोरण होतं तर आता ते काढून टाकायचं आहे. आम्ही नवीन तोरण आणलंय ते लावू. हे तोरण चांगलं आहे. हे मी आता वॉश करून ठेवून देईल. परत नंतर यूज होईल. अरे एवढं चांगलं आहे. नाही बघू ना धुवून कसं आहे. कापडी येते बघू काय होतं. अपने पास बहुत पैसा आहे ते. हा तर ते बाहेर होतं म्हणून ठीक आहे बघू एकदा धुवून काय होतं मग. सो हे तोरण बघा मी धुवून टाकलं. आता उन्हामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल. किती छान निघालेलं आहे. आणि हे म्हणत ते फेकून देऊ आपण. किती भारी दिसतंय बघा. आता हे मी वाळवलंय आणि यावर्षी मी नवीन पण आणलेलं आहे. सो मी ते लावेल आणि हे पण ऑप्शन म्हणून ठेवेल. हे सगळं धुवून ठेवलेलं आहे इथे. त्यावेळेस ह्याने आवरलं. इथल्या वरती खूप कबुतरांनी घाण करून ठेवली होती. ते सगळं आवरलं. इथलं पण आवरलं. हा कप बाहेर कसं काय आला? अरे हा फुटलेला आहे. हा फेकून द्यायचा आहे मला. हो स्वतः चहा ठेवलाय. चहा घेते मग बाकी सगळं आवरते. सो वाजले आहेत 4:30 आणि अजून आम्हाला हा पसारा आवरायचा आहे. हो अख्खा बेड आवरायचा आहे. हे सगळं आम्हाला व्हॅक्यूम करायचं आहे आणि व्हॅक्यूम हे करणार आहे ना. काय रे सारंगने 3 तास मस्त झोप काढली त्याच्यामुळे आमचे पटापट पटापट कामं होऊन गेली. सारंग उठल्यानंतर जरा आमचा कामाचा स्पीड स्लो झाला. बाहेरच्या गोधड्या ज्या होत्या वाळत टाकलेल्या त्या पण आता ह्याच्यामध्ये मस्त घड्या मारून ठेवल्या आहेत. लोकांना माहिती होईल. लोक म्हणजे तुम्हीच आमचे फॅमिली मेंबर्स. हो ना. तुम्हाला मी दाखवते. माझे हात बघा कसे झालेत. सगळे सालपट निघालेत माझ्या हाताचे. हे बघा दिसत आहेत का पूर्ण हाताचे. आणि इकडे पण हे बघा पूर्ण सालपट्या निघालेत. खूपच कष्ट केले बाबा. इतके कष्ट.
स्वतःची का तरी मी कसतो माझ्या बाई कोणी कष्ट हे बघा ह्यांचे तुमच्या हाताला लागू राहिले ते माझं सॉरी कपड्याला लागू राहिले ते मी सारंग खूपच कष्ट केले आपल्या आईने हे ना सर शीण झाला शीण. आता मी चहा ठेवलाय मस्त खुर्ची घेऊन बसले चहाची वाट बघत. जाऊ दे बाबा नवऱ्याने पण मला भरपूर मदत केली कामं वाढवायची. नाही नाही केलं 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 टीमवर्क 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 हाय फाय नो येस सारंग नो इकडे बघ नो नो ना सारंग नो. मगाशी काय बोलत होते मला मगाशी सारंगला तुम्ही काय बोलले शेपूट. हा शेपूट नाही का पोरगा तुम्ही शेपूट शब्द वापरला. हे पोरग म्हणजे हे याला आवडता आवडता आमचे निम्म्याच्या वर कष्ट याला आवरण्यात गेले. मग काय आता कधीच काम आवरलं कधीच काम आवरलं असतं. सारंगला सांभाळता सांभाळता काम आवरायची म्हणजे अवघड आहे. त्यात वहिनी बोलली होती का मी त्याला घेऊन जाते थोड्या वेळ. ती सांडूला सोडायला गेली होती आणि नाही ती आली होती परत चेरद्याला आली आणि ती बोलली की मी सारंगला घेऊन जाते पण नेमका सारंग झोपलेला होता तेव्हा. तुला पण यायचं मांडीवर. हे बघा हे बघा हे बघा आमचे पोडग हे बघा आमचे पोडग. सारंग हाय तर हाय हाय. चलो चहा पिते आता मस्त. हो हो घेणार. नीट पूस जरा नीट वाकून खाली नीट. वाकायची काही गरज बसून पुसते की. हा ते वरती राहिला बघ डाग. अयो दिसला का डाग तुम्हाला. तो मध्ये मध्ये बघ. अरे याच्यामध्ये बघ ना इथं किती डाग राहिले मधल्या पट्टीमध्ये. पुसलाय कधी पुसलंय नीट तेव्हा तिथं दिसतंय अजून. शराब नहीं दिनों में मी काहीच नाही केलं. ये क्या हो गया. तोडून टाकलंय डायरेक्ट. बापरे शिट. तुला काही कळतंय का. हॅलो बोल ना. तोडलंय डायरेक्ट. हो हो आली 5 मिनिटातच आली लगेच. हा अरे पण तू तोडलंय ते सरळ. हा मध्ये तो ते माझं वरती हात नाही पुसत तेवढं पुसतं मी इकडे खालचं पुसते आणि तुम्ही करून तुम्ही कशाला मग मी. सो 5:30 वाजून गेले आणि माझं आत्ताशी सगळं किचन क्लीन झालेलं आहे. तुम्ही बघू शकता मी सगळं पुसून वगैरे काढलं वरचं खालचं. किचन वट्टा पण सगळं धुवून घेतलेला आहे. सो फायनली सगळं डन. आता जाते वहिनीकडे खाली सारंगला घेऊन अंघोळीला कारण की आमचं गिझर झालंय खराब. सो चलो सारंग चला. हा हा जायचं. सो 6:15 वाजले. मी वहिनीकडनं आत्ताच आंघोळ करून आली. सारंगला पण आंघोळ घातली खालीच. सारंग आता वहिनीकडेच आहे. सारंग सानूसोबत खेळतोय. वहिनीला सांगितले लक्ष ठेवायला. मी आता वरती आली. आता मला लादी वगैरे पुसायची बाकी आहे आणि त्या बेडचं व्हॅक्यूम वगैरे राहिलेलं आहे सगळं. व्हॅक्यूमचं काम ते करतात. झाडू वगैरे मारला. आता लादी वगैरे पुसेल मी. देन जायचं आहे खाली सामान आणायला वसुबारसचं. हां थकायला झाला आज दिवसभर आमचं असंच गेलं आणि पटकन आवरलं पण असतं पण मग सारंगकडे पण लक्ष द्यायला लागतं. सो त्याला पण थोडाफार वेळ द्यायला लागतो. तर मग खूप टाईम झाला. इव्हिनिंगच झाली आज तर.